दरवर्षी 21 जूनला आपण संघाच्या सगळ्या वाटचालीमध्ये ज्या थोर पुरुषांचं, कार्यकर्त्यांचं, प्रचारकांचं अतिशय मौलिक अशा प्रकारचं योगदान आहे, त्यांचा एक अंक तयार करतो. या अंकाचं वैशिष्ट्य असं असतं की जसं पूजनीय डॉक्टर हेडगेवारांचा पहिला अंक केला, तो त्यांचं जीवनचरित्र मांडणारा अंक नाहीये, तर त्यांनी जी संघ सूत्र सांगितली त्या सूत्रांवरचा भाष्याचा तो सगळा अंक आहे. असं यंदाच्या वर्षी संघाचे दुसरे सरसंघचालक परमपूजनीय श्री गुरुजी यांच्या विचार विश्वावर कालसापेक्ष भाष्य करणारे लेख असं स्वरूप या अंकाचा राहणार आहे. तो 21 जूनच्या सुमारास प्रकाशित केला जाईल. परमपूज्य गुरुजींच्या जीवनातील त्यांचं शेवटचं भाषण जे आहे हे 1973 साली जी प्रतिनिधी सभा झाली त्या प्रतिनिधी सभेच्या समारोपाचं भाषण आहे. आणि हे भाषण हे परमपूज्य गुरुजींच्या सगळ्या जीवनाचं सारभूत भाषण आहे. ज्यांना संघ प्रामाणिकपणे समजून घ्यायचा आहे त्यांनी एवढं भाषण जरी वाचलं, त्यावर मनन केलं, चिंतन केलं, तर त्यांना संघाचं चांगल्या प्रकारे आकलन होईल. कार्यकर्त्यांच्या दृष्टीने विचार करायचा तर हे भाषण म्हणजे कधीही न संपणाऱ्या ऊर्जेचा स्रोत आहे. त्याला अक्षय स्रोत असं म्हणता येईल, की जे कार्यकर्त्यांनी आपल्या वाचनामध्ये सातत्याने ठेवलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. या भाषणाचं शीर्षक आहे विजय ही विजय है. मूळ हिंदी मधला, मराठीमध्ये आपण म्हणतो की विजयच विजय आहे. अंतिम भाषणात गुरुजी सांगतात की येथून पुढे 73चं भाषण आहे की संघ कार्याच्या संदर्भामध्ये आपल्याला विजयच विजय प्राप्त होणार आहे, सर्व क्षेत्रीय प्राप्त होणार आहे. हे एका ऋषीची वाक्य असल्यामुळे ती खरी होणार आहेत काही संशय नाहीये, किंवा खरे होण्याच्या कालखंडात आपण जगत आहोत हेही खरं आहे. पण या भाषणामध्ये गुरुजींनी विजय ही विजय है म्हणत असताना त्या विजयाच्या पूर्व शर्ती सांगितलेल्या आहेत. इतक्या कौशल्याने त्या सांगितलेल्या आहेत की असं जर वाटलं तर लगेच लक्षात येणार नाहीत. त्यांनी पहिली पूर्व शर्त सांगितली की आपलं सगळं काम जे आहे हे संघटनेचं काम आहे. संघाचं काम समाजाचं संघटन करण्याचं आहे. आणि म्हणून संघटनेमध्ये कुठल्याही प्रकारची फूट पडता कामा नये. फूट केव्हा पडते तर ज्यावेळा व्यक्तिगत अहंकार, ईर्ष्या ही प्रमाणाबाहेर वाढते, मग त्याला तात्विक मुलामा दिला जातो, काहीतरी विचाराचा आधार सांगून, आणि फूट पाडली जाते. तेव्हा या मार्गाने आपल्याला जायचं नाहीये. आपल्याला समाजाचं संघटन करायचंय. मग समाजाचं संघटन करायचं असेल तर संघ हा संघटितच राहायला पाहिजे, इंटॅक्ट राहायला पाहिजे. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की विजय ही विजय प्राप्त करायचा असेल तर आपल्या विचारांवर आपण ठाम असलं पाहिजे. त्या बाबतीत कोणत्याही प्रकारची तडजोडीची भूमिका असता कामा नये. हे हिंदू राष्ट्र आहे, या मूलभूत सिद्धांतावर कुठल्याही प्रकारची तडजोड होता कामा नये. तडजोड झाली तर सगळं संपलं असं गुरुजींचे वाक्य आहे. तडजोड करता कामा नये. दुसरा विषय सांगितला की संघटनेचं कार्य आहे ते अशा लोकांना करायचे की जे स्वतः चारित्र्याचा आदर्श असले पाहिजे. व्यक्तिगत चारित्र्य शुद्ध पाहिजे, सार्वजनिक चारित्र्य शुद्ध पाहिजे. म्हणजे समाज संघटन हे आमचं ध्येय, हिंदू राष्ट्र आमचा विचार
आणि चारित्र्य संपन्नता हे प्रत्येकाच्या दृष्टीने कार्यकर्त्याच्या दृष्टीने आवश्यक अशा प्रकारचा भाग आहे. विविध कार्यक्षेत्रामध्ये जेव्हा आपले कार्यकर्ते जातात, काम करतात, त्या कार्यक्षेत्राची मर्यादा असते, नियम असतात, त्या कार्यक्षेत्राचे काही संकेत असतात, त्याप्रमाणे त्यांना काम करावं लागेल. ते ठीक आहे, परंतु त्या कार्यक्षेत्रात सुद्धा काम करत असताना, मग ते राजकीय क्षेत्र असो, वनवासी असो किंवा अन्य कुठलेही असो, मूलभूत आमचं काम जे आहे ते समाज संघटनेचं काम आहे. ते विसरता कामा नये. संघटन इंटॅक्ट ठेवणं, त्याच्यात फाटाफूट होऊ देता कामा नये, ही गोष्ट विसरता कामा नये. आणि तिसरी गोष्ट चारित्र्य संपन्न राहणं, हे देखील विसरता कामा नये. या पूर्व शर्तींची जर आपण काटेकोरपणे म्हणजे 100% पूर्तता केली, ही गुरुजींची वाक्य नाहीये, तर आपल्याला विजयच विजय प्राप्त होत जाणार आहे. त्याच्या बाबतीमध्ये दुसरा कुठलाही मार्ग नाही. सत्यमेव जयते हे आपलं भारत सरकारचं ब्रीद वाक्य आहे. आपलं सत्य हे आहे की हे हिंदू राष्ट्र आहे, हिंदू समाज इथला राष्ट्रीय समाज आहे आणि तो असंघटित आहे, त्याला संघटित केलं पाहिजे. हे सत्य धरून आपल्या कामाची वाटचाल आपल्याला करायची आहे. परमपूज्य गुरुजींनी या भाषणामध्ये त्यांची जी भविष्यवादी दृष्टी आहे, 2 विषय त्यांनी सांगितले. एक सांगितला की या देशातले राज्यकर्ते 1973 साली ते म्हणतात हुकुमशहाच्या दिशेने चाललेले आहेत. रशियन पद्धतीची राज्यव्यवस्था इथे आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि 75 साली इंदिरा गांधींनी गुरुजींची वाक्य खरी करून दाखवली. इतके गुरुजींची दूरदृष्टी आहे की हे आपल्या देशामध्ये होणार आहे. त्याचा प्रतिकार आपल्याला करावा लागेल, ही गोष्ट देखील त्यांनी सांगितली. आणि त्या प्रतिकारासाठी संघटन शक्ती, समाज शक्ती ही बलवान करत नेणं आणि तिची वृद्धी करणं ही काळाची नितांत गरज आहे. हे 73 साली गुरुजींनी सांगितलं. आणीबाणीमध्ये आपण सर्वांनी तो कालखंड अनुभवला आणि त्यातून ही हुकुमशाही संपवून पुन्हा लोकशाहीची पुनर्स्थापना करण्यामध्ये संघ यशस्वी झालेला आहे. गुरुजींची दूरदृष्टी होती. आणखीन एका बाबतीमध्ये गुरुजी म्हणाले या भाषणामध्ये की वेगवेगळ्या विदेशी शक्ती ज्या आहेत त्या आपल्या समाजामध्ये फूट पाडण्याचा विलक्षण प्रयत्न करीत राहतील, त्या करतात. मग त्याची उदाहरणं त्यांनी दिली की धार्मिक दंगली झाल्या म्हणजे सांप्रदायिक दंगली झाल्या तर त्याची नावविभाग काही द्यायची नाहीत असा सरकारचा कायदा आहे. पण जातीय काही तणाव निर्माण झाले तर मग मात्र ब्राह्मण, वैश्य, शूद्र, हरिजन, दलित वगैरे वगैरे हे सर्व जे काही चाललेलं आहे हे समाजामध्ये फूट पाडण्याचे सगळे विषय आहेत. आणि आताच्या संदर्भात विचार करायचा तर परंपरे गुरुजींनी ज्या विषयाकडे अंगुली निर्देश केला तो विषय म्हणजे आता वोकिझम, शहरी नक्षलवाद असे सगळे जे विषय आहेत हे विदेशी शक्तीच्या जोरावर चालणारे जे विषय आहेत. डीप स्टेट असा एक विषय येतो की जे कसे सोशल मीडियाच्या माध्यमातून हैदोस घालीत असतात. तर या संदर्भात सुद्धा आपल्याला अत्यंत सावध राहावं लागेल. 1973 साली गुरुजींनी हे सांगितलं. आणि शेवटी म्हणून सांगावं असं वाटतं की गुरुजींचं हे जे हा बौद्धिक वर्ग जो आहे हा बौद्धिक वर्ग हा काळाच्या सीमा पार कडून जाणार आहे. आणि तो 1973 साली एवढा ताजा होता तेवढाच तो 2026 साली देखील ताजा आहे. तेवढंच त्याच्यामध्ये सर्व स्वयंसेवकांना, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करायचं जबरदस्त सामर्थ्य आहे. या अंकामध्ये या बौद्धिक वर्गावर भाष्य करणारा आणि त्यातला आशय उलगडून दाखवणारा एक लेख असणार आहे. धन्यवाद.